नक्कीच. थँक्यू सो मच चित्रा उबाळे मॅडम. खूप छान तुम्ही सांगितलं ज्या सोयी आणि सुविधा उपलब्ध आहेत आणि तुम्ही म्हणालात की ह्या आहेत आणि ह्याचा फायदा घ्या, हे सुद्धा तुम्ही खूप छान सांगितलं. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की देर आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज, आज इतकी संधी उपलब्ध आहे महिलांसाठी. आज संध्याकाळी सुद्धा भारत खेळणार आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये. अंडर-19 विमेन्स वर्ल्ड कप चॅम्पियन आहोत आपण. आज जर इंडिया जिंकले तर फायनलमध्ये येतील विमेन्स वर्ल्ड कपच्या. ती सुद्धा एक खूप मोठी महत्त्वाची बातमी आहे, हे सुद्धा सांगणं अतिशय महत्त्वाचं. ओके, पुढचा सेशन आणि आजचा आपला क्लोजिंग सेशन. या क्लोजिंग सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आज शासनाचं खूप वेळा नाव आलं, गव्हर्नमेंट स्कीम्स, गव्हर्नमेंट सपोर्ट. पण ह्या शासनाच्या योजना काय आहेत, ह्या शासकीय योजना ज्या आहेत ह्या कशा वापरल्या जातात, ह्या काय आहेत, ह्याबद्दल आपण ह्या क्लोजिंग सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी पहिले मी आमंत्रित करतो जॉईंट सेक्रेटरी इंडस्ट्रीज डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे श्री संजय देगावकर आणि त्यांच्याबरोबर श्री के जी देकाटे, जॉईंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज मुंबई. या दोघांना मी आमंत्रित करतो ते पोडियमवर. आणि मी विनंती करतो चेअरपर्सन, मॅनेजिंग डायरेक्टर अँड फाउंडर ऑफ मिती ग्रुप श्रीमती उत्तरा मोने मॅडम यांना की त्यांच्या हस्ते आपण ह्या दोघांचंही स्वागत करूया मान्यवरांचं, श्री संजय देगावकर आणि श्री के जी देकाटे. Yes, we can give a round of applause, even though it's the closing session. Yes, thank you so much, Uttara madam. And now hand it over to both the gentlemen, Shri Sanjay Degavkar and Shri K.J. Dekate, to make their presentation. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो, कारण काय झालं आज म्हणजे काही दिवसापूर्वीच उत्तरा मॅडमना जागतिक मराठी विश्वसंमेलन जेव्हा होतं तेव्हा आम्ही आणि आमचे मंत्री महोदय उदय सामंत साहेब दोघांनी त्याच वेळेला त्यांना सांगितलं होतं की आम्ही ह्या कार्यक्रमाला येऊ. पण अचानक एक दुबईचे वर्ल्ड फूड एक्सपो जो आहे तो सध्या सुरू आहे, त्याच्या संदर्भात काही इन्व्हेस्टर्सना सुटेबल जे डेट होती ती आजची होती आणि त्यामुळं मंत्री महोदयांना कालच अचानक जरा रिशेड्यूल करून प्रोग्राम त्या इन्व्हेस्टर्सना फॅसिलिटेट करण्यासाठी पहाटे आज दुबईला जावं लागलं. आता कसं आहे संध्याकाळचं सेशन आहे, त्यामुळं माझं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन मी आणलेलं आहे. कुणाला प्रेझेंटेशन बघायचं असेल देऊ शकतो मी, किंवा मी आत्ताच मॅडमना म्हणत होतो की आता उबाळे मॅडमनी जे काही माझ्या अगोदर जे प्रेझेंटेशन केलं आहे किंवा जे सांगितलं ते आमचा त्यांचा विषय हा दोघांचा जवळपास समानच आहे. म्हणजे त्यांनी महिला धोरणाबद्दल सांगितलं, मी माझ्या राज्य शासनाचे केंद्राची योजना कुठली, राज्याची योजना कुठली आणि DPDCची स्कीम्स कुठली, यासाठी मी आणि माझे उद्योग संचालनालयातले वरिष्ठ सहसंचालक आहेत ते आलेलो आहेत. तर प्रेझेंटेशन करू का आपण डायरेक्ट डिस्कशन्स किंवा तुमचे काय प्रश्न असतील ते प्रश्नाचे उत्तर आम्ही दोघांनी देऊ? आय लिव्ह इट टू यू. कारण 5 वाजता प्रेझेंटेशन बघायचं म्हणजे थोडं बोर आहे, मलाही माहिती आहे. हां, प्रेझेंटेशन पाहिजे, ठीक आहे प्रेझेंटेशन ठीक. चला, हे एक बिफोर गोईंग टू म्हणजे आपल्या सगळ्या स्लाईड्सच्या अनुषंगाने जे आमची जी स्लाईड्स आहे त्याच्या संदर्भात स्कीम्सवर वगैरे आणि आपल्या प्रश्नोत्तराला मी हे 5 मिनिटात संपवतो प्रेझेंटेशन तुमचं, जास्त तुम्हाला मी हे नाही करणार. महाराष्ट्राचं एक आम्ही प्रेझेंटेशन जे दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये सोशो इकॉनॉमिक अँड इंडस्ट्रियल प्रोफाईल काय आहे आपलं, तर त्याच्यावर आमचं हे प्रेझेंटेशन आहे. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्र आपला GDPमध्ये कंट्रीमध्ये ह्याच्यामध्ये 14 लार्जेस्ट GDP इन इंडिया आहे आणि हायेस्ट ग्रोईंग स्टेट पण आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो ते आपण सगळ्यात हायेस्ट येते. म्हणजे देशात येणाऱ्या सर्व FDIच्या 30% FDI जे आहे तो महाराष्ट्रामध्ये येतो. इवन पर कॅपिटा इन्कम जो आहे
तो आपला हायेस्ट पर कॅपिटा इन्कमचं स्टेट आहे आणि सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम आहे. हे आपले महाराष्ट्राचे काही ग्लिम्सेस आहेत, म्हणजे वन ऑफ द बेस्ट अचिव्हर्स आहेत. 2 मिनिट थोडंसं मागं जाऊ, थोडं मागे. इवन मॅन्युफॅक्चरिंग सेशनमध्ये जे आहे महाराष्ट्र कॉन्ट्रीब्युट्स 15% ऑफ इंडस्ट्रियल टोटल आउटपुट. आणि परत इवन एक्सपोर्ट्स आम्ही काही गोष्टी जे करतो आहोत त्याच्यामध्ये 20% लीडर आहे. गुजरात आपल्यापेक्षा थोडं पुढं आहे सध्या जी गिफ्ट सिटी झाली त्यामुळं, आणि 20%च्या आसपास एक्सपोर्ट्स आपला आहे. हायेस्ट मॅच्युअर्ड इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत आता समृद्धी महामार्ग जे झाला आहे त्यामुळे एक फार मोठ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज पण आता लोकांसमोर आले आहेत. आपल्याकडे नॅचरल 5 इंटरनॅशनल एअरपोर्ट, 13 डोमेस्टिक एअरपोर्ट्स, 2 मेजर, 53 मायनर पोर्ट्स, हे सगळ्याबरोबर आता जो आम्ही काही स्कीम करतोय ते समृद्धी महामार्गाच्या लगत. त्यामुळे आपल्या कोणालाही समृद्धी महामार्गाच्या लगत अनेक काही गोष्टी करायच्या असतील तर प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस. दुसरी गोष्ट आपलं हायेस्ट नंबर ऑफ डिजिटायझेशन, ग्रोईंग डिजिटायझेशन आहे. आपण इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आपल्याकडे, बेस्ट क्वालिटी वर्कफोर्स आहे. ही सगळ्यात हायेस्ट देशामध्ये आपलं हे आहे. नेक्स्ट प्लीज. राज्याच्या डेव्हलपमेंटचे जे इंडिकेटर्स आहेत ते देशामध्ये आपण कशामध्ये टॉप आहोत अन्य राज्याच्या तुलनेमध्ये हे आहे. आपल्याकडे हायेस्ट एम्प्लॉयबल टॅलेंट आहे. इंडिया स्किल रिपोर्ट 2023चा जो आहे तो महाराष्ट्र रँक फर्स्ट अमंग ऑल स्टेट्स इन इंडिया जो आहे तो एम्प्लॉयबल टॅलेंटच्या संदर्भात आहे. त्याच वेळेला इन्व्हेस्ट इंडियाचं स्टेट रँकिंग, इन्व्हेस्ट इंडियाच्या ह्याच्यातसुद्धा 2015-16 पासून सुरू झालेली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं फॅसिलिटेशन आहे. त्यात देखील कोरोना काळामध्ये सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या पॉलिसीज आमचं हे चालू होतं आणि त्यातसुद्धा FDI आणि इन्व्हेस्टमेंट आलेली होती. त्यामुळे इन्व्हेस्ट इंडियाने जे रँकिंग केलं त्यातसुद्धा आपण फर्स्ट आहोत. इंडस्ट्रियल पार्क्स आपल्याकडे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे, MIDCचे काही स्पेशल SEZ आहेत, शिवाय आपल्याकडे फूड पार्क्स आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं रँकिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करत असतं, मिनिस्ट्री ऑफ DPIIT करत असतं. त्यात MIDCचे आणि आपले काही इंडस्ट्रियल पार्क्स हे सगळ्यात हायेस्ट आहेत. इवन आम्ही इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया नावाचा कन्सेप्ट आहे जो इंडस्ट्रियल पॉलिसी 2013मध्ये आलेला. त्यामुळे प्रायव्हेट इंडस्ट्रियल पार्कला सुद्धा आपण परमिशन देतो आणि त्यात आपण हायेस्ट नंबर आहोत देशामध्ये. शिवाय गुड गव्हर्नन्स इंडिकेटर, कॉम्पोजिट वॉटर मॅनेजमेंट हे अन्य बाबतीत 2020ला सुद्धा आपलं आहे. शिवाय रँकिंगमध्ये जे जस्टिस रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये पण आपण फर्स्ट आहोत. नीती आयोगाचा एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स जे आहे त्यामध्ये आपण सेकंड आहोत. इनोव्हेशन इंडेक्समध्ये 4th आहोत. आणि इवन महाराष्ट्र आता नुकताच लीड्स सर्वे आला त्याच्यामध्ये लॉजिस्टिक इज डेव्हलपमेंट अक्रॉस स्टेट असं नाव त्याचं लीड्स आहे. मी या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या काही म्हणजे आपल्याकडे लॉजिस्टिक पॉलिसी जी आहे महाराष्ट्राची 2018ला आलेली त्या पॉलिसीमध्ये आपण देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पॉलिसी आपली झाली आणि आपण जी काही पॉलिसी रोबस्ट केलेली होती त्याचा बऱ्याच राज्यांनी अनुकरण केलं. आपल्या राज्याची पॉलिसी इतकी चांगली फेमस झाल्यानंतर केंद्र शासनाने त्यांच्या नीती आयोगाने एक कमिटी नेमली होती की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची लॉजिस्टिक पॉलिसी करायची होती. त्यासाठी त्यांनी मला सुद्धा त्या केंद्राच्या कमिटीमध्ये घेतलं होतं आणि मी जसं आपल्यासमोर काही ॲड्रेस करतो तसं नीती आयोगासमोर सुद्धा जाऊन ॲड्रेस करून त्यांना लॉजिस्टिकच्या गोष्टीच्या काही 4 युक्त्या सांगितलेल्या आहेत. आता हे आपलं स्लाईड रेग्युलर आहे ज्याच्यामध्ये आपलं टेक्स्टाईल अपॅरल्समध्ये आपला शेअर किती आहे, एक्सपोर्ट्समध्ये किती आहे. कुणालाही पाहिजे असेल तर मी ह्याच्या कधी ईमेल करू शकतो. ITS आहे, ऑटो पार्ट्स आहेत, एरोस्पेस डिफेन्स आहे, जेम ज्वेलरी, केमिकल, हे सर्व सेक्टरल पॉलिसीच्या अनुषंगाने वेअर डू वी स्टँड. महाराष्ट्र राज्य कुठं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला एक फार उज्ज्वल परंपरा आहे. 1960 साली आपलं राज्य जेव्हा स्वतंत्र झालं तेव्हा आपण 1961 साली MIDCचा कायदा केला. MIDC एक वेगळं ऑर्गनायझेशन आहे जे कम्प्लिटली लँड पूल करतं, इन्व्हेस्टमेंट स्वतः करतं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतं आणि आपल्याला विकसित असे प्लॉट देतं. यासाठी 1961ला MIDCचा कायदा केला आणि आपले जे त्यावेळचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण साहेब यांची ही दूरदृष्टी आहे की MIDCला त्यांनी कधीही राज्य शासनाच्या कचाट्यात किंवा अन्य विभागासारखा कचाट्यात ठेवलेलं नव्हतं. त्यांना एक पूर्ण ऑटोनॉमी दिली होती, त्यांना पूर्ण एक स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे त्यांना त्यांचे रिसोर्सेस रेज करायची मुभा होती, त्यांना एखादी जमीन घ्यायची मुभा होती, त्या जमिनीवर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायची मुभा होती आणि त्या जमिनीच्या डेव्हलपमेंटल कॉस्ट काय होईल, त्या जमिनी कशी विकायची यासाठी होते. त्यामुळे नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणारीच नाही आहे तर आता नुकतीच दावोसला जे परिषद झाली त्यासाठी सुद्धा MIDC ॲग्रेसिव्हली आपली इन्व्हेस्टमेंट हे म्हणून मार्केटिंग करत असतं आणि वेगळ्या इन्व्हेस्टमेंट्स आणत असतं.
पुण्यातली आपण सगळ्यांनी पुण्यातली IT पार्क इंजेवाडीचं डेव्हलपमेंट बघितली आहे, औरंगाबादचं इंडस्ट्री बघितली आहे, आपलं TTC बघितलं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये MIDC खूप ॲक्टिव्हली पार्टिसिपेट काम करत असते. आता हे इन्फ्रास्ट्रक्चरचे रिलेटेड काही इश्यू आहेत, हे सगळ्यात तुम्हाला माहिती आहेत. सगळ्यात महत्त्वाचं दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हे आहे, स्कीम आहे. त्याच्या अंतर्गत आपण लँड पूल करून त्यांना देतो. समृद्धी महामार्ग आत्ताच जे झालेला आहे आणि इट विल बी अ व्हेरी गेम चेंजर आफ्टर 4 to 5 years. वाधवान पोर्ट जे घेतोय आता आपण, हे एक मोठं बंदर होतं आहे. इथं सुद्धा खूप इन्व्हेस्टमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सगळ्यांना माहितीच आहे, काही दिवसातच तयार होईल. आणि ट्रान्स हार्बर लिंकमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई कनेक्ट होईल. MIDC जी मी आत्ता आपल्याला जे सांगितलं ते कुठल्या गोष्टीमध्ये MIDC करतं आहे, हे एक मी थोडे शॉर्टमध्ये ग्लिम्सेस दिलेत. सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ वॉटर सप्लाय जे MIDC आहे तो MIDC देतो. आज MIDC नुसतं उद्योगांना पाणी देतं अशातला भाग नाही आहे. आपल्याला सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहीत असेल, मुंबईच्या आजूबाजूला असलेला बारवी धरण आहे. त्या बारवी डॅममधून मुंबईच्या MMR रिजनमधल्या ठाणे परत नवी मुंबईतल्या काही भाग, मीरा भाईंदर, वसई विरार, म्हणजे या सगळ्या उल्हासनगर, अंबरनाथ, ह्या सगळ्या महापालिका, कल्याण डोंबिवली सहित या सगळ्या MMR रिजनमधल्या महापालिकांना एक पाणी पुरवठासुद्धा, नागरी भागातली पाणी पुरवठांनासुद्धा MIDC काम करतं. म्हणजे उद्योगासाठी विकसित केलेलं धरण आज उद्योगाबरोबर नागरी जीवनाशी देखील अतिशय जवळीकीने कनेक्टेड झालेला आहे. दुसरा DMICचा आता मी आपल्याला उल्लेख केलाच आहे, तो जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये सुपाची एक आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि जॅपनीज इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने झोन आहे. आपले एकूण 13 झोन्स आहेत. त्याच्यामध्ये CTP आहेत, लेटेस्ट आपण CTP केले आहेत, 2 STP आहेत, कॉमन हजार्डस वेस्ट ट्रीटमेंट प्लांट्स आहेत. हे सगळे ग्रीन ट्रिब्युनल आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटच्या अनुषंगाने केलेली रेग्युलेटरी अथॉरिटी आहे त्याच्या नॉर्म्सप्रमाणे पाळणारी आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून त्या उद्योगांना फॅसिलिटेट करणारी आपण टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे. शिवाय आपल्याकडे स्पेशलाइज इन्फ्रास्ट्रक्चर आहे. वाईन पार्क आहेत, सिल्वर पार्क आहेत, फ्लोरिकल्चर पार्क तळेगावला आहे, वाईन पार्क आपण नाशिकला केलेला आहे. परत फूड पार्क्स आहेत सातारा, पैठण या परिसरामध्ये. टेक्स्टाईल पार्क आहे अमरावतीमध्ये मोठा झालेला, अजूनही आपण मोठ्या प्रमाणात विस्तारित करतो. 27 IT पार्क्स आहेत. IT वॉज अ बिग गेम चेंजर इन दॅट. 9 SEZ आहेत जे MIDC स्वतः ऑपरेट करत आहे. जे IT पार्क्स आहेत ते मुंबई, पुणे आणि आजूबाजूला जास्त केंद्रित आहेत. आजही आपला प्रयत्न आहे तो नागपूर, म्हणजे सर्व विभागीय लेवलला आणि डिव्हिजन लेवलला त्याचं ग्रोथ हे करायची. आज ऑन टुडे 289 इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेस आहेत आणि 2.5 लाखाच्या आसपास गव्हर्नमेंट MIDCकडे लँड होल्डिंग आहे. आणि शिवाय इलेक्ट्रिसिटीसाठी सुद्धा डेडिकेटेड फीडर्स आपण इंडस्ट्रीला केलेले आहेत. ॲज ऑन टुडे जो दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये आपला ऑरिक नावाचा जो सिटी आहे, ऑरिक जो आता त्याचा एक स्मार्ट इंडस्ट्रियल टाउनशिप म्हणून केलं आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन लायसन्ससुद्धा आपण MIDCला म्हणजे ऑरिक सिटीला दिलं गेलं आहे. हे राज्यातली नाही देशातली पहिली घटना आहे की एखाद्या स्मार्ट इंडस्ट्रियल टाउनशिपला एखाद्या एरियाचं डिस्ट्रीब्युशन लायसन्स. यासाठी आम्ही MERCमध्ये जाऊन आलो आणि इथून पुढं उद्योगाला परवडणाऱ्या दरात वीज देण्याचा देखील MIDCचा प्रयत्न आहे. कारण आज सगळ्याला माहिती आहे की MIDC आपल्याकडे उद्योगाला वीज पुरवठ्याचे जे दर आहेत ते इतर राज्याच्या तुलनेने अधिक आहेत. त्यामुळे हा बऱ्याच उद्योजकांशी आमच्याशी चर्चा करताना असं होतं की आम्ही ही मोठ्या प्रमाणावर तुम्ही उद्योगाचे विजेचे दर कमी करा, ती मागणी पण आम्ही हे केलेलं आहे. पुढे घ्या. हे MIDCचे अपकमिंग ॲक्विजिशन, एक मिनिट माग ह्याच्या पुढे हां थांबा तिथं. हे कुठं ॲक्विजिशन्स आणि की प्रोजेक्ट सुरू होत आहेत हे आम्ही ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. रांजणगावला काय चाललं आहे, रांजणगाव तळेगाव याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स ESDM सेक्टर आहे, त्याच्यामध्ये आमचं चाललेलं आहे. परत आपण बर्डर पार्क आणि ह्याच्यामध्ये शहापूर धरण त्या परिसरात करतो आहे. मेगा फूड पार्क मी आता सांगितलं, ऑरिक, दिंडोरी, खालापूर आणि सिन्नर टेक्स्टाईल पार्क अमरावती नागपूरला आहे. डिफेन्सचा हब नागपूरमध्ये बुटीबोरी आहे. आपली स्पेशल पॉलिसी पण आहे. डाटा सेंटर आणि स्टार्टअपसाठी मुंबई, नवी मुंबई, मेडिकल डिव्हायसेससाठी ऑरिक पुणे, सिंधुदुर्ग, इंटिग्रेटेड मल्टी मॉडेल लॉजिस्टिक, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नॅशनल मल्टी मॉडेल लॉजिस्टिक कॉरिडॉरच्या अंतर्गत 4 ठिकाणी आपण मल्टी मॉडेल लॉजिस्टिक कॉरिडॉर्स पण करतो आहोत. आणि तो वन ऑफ द आपला मोठा प्रयत्न आहे आपण लॉजिस्टिक सेक्टरमध्ये आपल्या देशाला पण पुढे नेण्याचा. जेम ज्वेलरी पार्क तळोजा येथे चालू आहे आपला आणि बायोटेक्नॉलॉजी पार्क दिंडोरीमध्ये पण आहे नाशिकजवळ. हे MIDCचं आपलं मॅग्नेटिक महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फोरम जे आपलं होतं याच्यामध्ये आपण काय काय केलेलं असतं, कुठल्या पद्धत पुढची स्लाईड घ्या. नाही याच्या मागं
हां, हे मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अनुषंगाने जे काय काय आपण मदत करतो त्याच्याबाबत देखील आपण दिलेलं आहे. म्हणजे प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी, ज्यांना आजकाल जमिनी किंवा जागा घेताना नवीन जनरेशन जे आहे त्यांना जर भांडवलाची कमतरता असेल तर या आणि रेडीमेड प्लग अँड प्ले फॅसिलिटी देण्याचा आपला प्रयत्न आहे. इन्व्हेस्टर फर्स्ट प्रोग्राम आहे. आपल्या तिकडे रिलेशनशिप मॅनेजर्स झालेले आहेत, रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह झालेले आहेत आणि आपण किती देशांबरोबर 16 कंट्री डेस्क आपले तर तयार आहेत आणि 143 MOU आहेत. आपले MOU जे दावोसला जातो आपण, म्हणजे मंत्री महोदय आणि अन्य वरिष्ठ सहकारी जातात तेव्हा जे MOU करतात त्याचा आमच्याकडे पिरियडिकली रिव्ह्यू पण होतो. त्या रिव्ह्यूमध्ये आम्ही कुठल्या MOUला जागा मागितलेली आहे ती दिली का, ती दिल्यानंतर त्यांच्या बिल्डिंग परमिशन दिले का, त्यांना पाणी लाईट दिलं का, आणि त्या कंपनीची जी डिमांड आहे त्याचा रेग्युलर आढावा जो आमच्याकडे प्रधान सचिव स्तरावर होतो, MIDC CO स्तरावर होतो आणि गरज असेल तेव्हा आम्ही परत ही गोष्ट इंडस्ट्री मिनिस्टरसमोर आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर देखील झालेली जी आहे ती आपली सगळी ओव्हर द पिरियड ऑफ हे दिलेली आहे. आता पुढे घ्या. हे महाराष्ट्राचे सध्याचे ज्या पॉलिसीज आहेत त्याच्याबाबत आहे. ॲज ऑन टुडे इंडस्ट्रियल पॉलिसी 2019 आपली चालू आहे. आपण इंडस्ट्रियल पॉलिसी ही जेव्हा करतो त्याच वेळेला इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये आपण सर्वसाधारण इन्सेंटिव्ह डिसाईड केलेले असतात. ती सगळी आमच्या पॉलिसी वेबसाईटवर आहेत, सगळ्या नेटवर आहेत. ईच अँड एव्हरी पॉलिसी आम्ही इमिडिएटली नेटवर टाकतो. कुठलीही ऑर्डर असली तरी आम्ही आता आजकाल गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलं असल्यामुळे दुसऱ्या दिवशी ती नेटवर होती आणि कुणीही कुठूनही ते ॲक्सेस करू शकतात. ह्या ज्या आहेत त्या सगळ्या सेक्टरल पॉलिसीज आहेत. ज्या पुढे आहेत एरोस्पेस डिफेन्स पॉलिसी, नंतर IT पॉलिसी, फिनटेक पॉलिसी, इलेक्ट्रॉनिक पॉलिसी, इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी, फूड प्रोसेसिंग, लॉजिस्टिक, टेक्स्टाईल, ह्या सगळ्या सेक्टरल पॉलिसी. इंडस्ट्रियल पॉलिसी ही एक आपली इंडस्ट्रीची, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीच्या अनुषंगाने आणि पुढच्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये आपला ग्रोथ ट्रॅजेक्टरी काय असणार आहे, ग्रोथ डेव्हलपमेंटची आपली काय काय दिशा असणार आहे हे दर्शवणारी असते. या सेक्टरल पॉलिसी आणि आता आपल्याला सगळ्यांना वाटेल की ह्या पॉलिसीमध्ये आणि या सेक्टरल पॉलिसीमध्ये काय फरक आहे. तर आता मी तुम्हाला अगदी कळीचा मुद्दा सांगतो. एखादी इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये एखाद्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मुंबई परिसरामध्ये इन्व्हेस्टमेंटचं लिमिट खूप आहे, 1,500 कोटी 1,000 कोटी असं आहे. आज काय करतो आम्ही, इलेक्ट्रॉनिक पॉलिसी सेक्टरल पॉलिसी करून त्याची इन्व्हेस्टमेंटची लेवल जी आहे आणि एम्प्लॉयमेंटची जी लेवल आहे ती सेक्टरल पॉलिसीने खाली आणतो. त्यामुळे 200-250 कोटी जरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी मुंबईसारख्या परिसरामध्ये किंवा पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला लँड अवेलेबिलिटी प्रायोरिटीने मिळते, तुम्हाला इन्सेंटिव्ह आमचे प्रायोरिटीने मिळतात आणि तुम्ही एम्प्लॉयमेंट जनरेशन करू शकता आणि जास्तीत जास्त काम करू शकता. ह्यासाठी हे एक काढलेला एक व्हाया मीडिया आहे. जेव्हा रेग्युलर इंडस्ट्रियल पॉलिसीपेक्षाही अट्रॅक्टिव्ह करायसाठी सेक्टरल पॉलिसी आम्ही केलेल्या आहेत. घ्या पुढं. ह्या ज्या आत्ता मागं दाखवलेल्या पॉलिसी होत्या ह्या सगळ्या 2018च्या पॉलिसी होत्या. आम्ही आता मेजर पॉलिसी जे पाईपलाईनमध्ये आहेत ते रिटेल आणि सर्क्युलर इकॉनॉमी आहे. हे आम्ही नवीन ह्या पॉलिसींवर आमचं काम चालू आहे सध्या. मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण कॉमर्स पॉलिसी आणली. आपली कॉमर्स पॉलिसी, आपली रिटेल पॉलिसी 2016-17ला होती, तिच्यात आता बदल करण्याचं काम आमच्या लेवलला चालू आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक पॉलिसी, IT पॉलिसी, लॉजिस्टिक पॉलिसी याचा पिरियड आता संपला किंवा संपत आलेला आहे. तर ह्या संपलेल्या पॉलिसीच्या बदल्यात नवीन पॉलिसी आणण्याचं देखील काम आमचं चालू आहे. त्यामुळे ह्या देखील या सगळ्या नवीन पॉलिसी या वर्षभरामध्ये येणार आहेत. आपल्याला जेव्हा केव्हा नवीन येतील तेव्हा आम्ही नवीन आपल्याला सगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्यांना अवगत केलं जाईल. घ्या. हे आमचे इन्सेंटिव्हचं स्ट्रक्चर आहे जे आपल्या इंडस्ट्रियल पॉलिसी आणि सर्व सेक्टरल पॉलिसीमध्ये आहेत. सेक्टरल पॉलिसी सगळीकडे असल्यामुळं मी नेटवर असल्यामुळे ह्याच्या डिटेलमध्ये जात नाही. हे खूप थोडंसं जे काम करतात त्यांनाच हे करण्यासारखं आहे. ही आमची स्टार्टअप आणि स्टार्टअप पॉलिसी आहे. स्टार्टअप पॉलिसी जी आम्ही केलेली आहे. महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणावर स्टार्टअपमध्ये सक्सेस मिळालेला आहे आणि उद्यमशीलता ज्याला आपण म्हणतो तो मोठ्या प्रमाणावर हे केलेलं आहे, राज्याला मिळालेलं आहे. या स्टार्टअप पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ आमच्या प्रत्येक पॉलिसीमध्ये देखील स्टार्टअपसाठी विशेष तरतुदी असतात, विशेष प्रोत्साहने असतात आणि आमचं विशेष लक्ष हे असतं. याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील असतं, शिवाय कसं करता येईल, लोकांना उद्योजक कसं देता येईल. नुकतंच आम्ही कॉर्नेल 60 नावाचा एक प्रोग्राम घेतलेला आहे. तो स्लाईड घालायची याच्यात राहिली की कॉर्नेल युनिव्हर्सिटी इथाका अमेरिकेची, तिच्याबरोबर आम्ही एक टायअप केला आणि कॉर्नेल 60 आपण असं म्हणलं ना डेकाटे साहेब बरोबर, कॉर्नेल 60 म्हणून यूथ्स आहेत. कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे लोक इथं येऊन शिकणार मुंबईत आणि मुंबईमध्ये आपण नवी मुंबईमध्ये ते सेंटर सुरू पण केलेलं आहे. पहिली बॅच जाती आहे, काही लोक तिकडून इकडे आलेले आहेत.
आणि काही लोकांना आम्ही इथून तिथे घेऊन जातो कॉर्नेलला देखील, आणि हे पूर्ण राज्य शासनाच्या खर्चाने आणि कॉर्नेल युनिव्हर्सिटी झालेला MOU बरोबर आहे. तेव्हा कॉर्नेल 16 महा 16 नावाची पहिली बॅच या वर्षभरामध्ये कॉर्नेलच्या पदव्या त्यांच्यासमोर मिळतील. हा स्टार्टअप इन्क्युबेशन प्रोग्राममध्ये घेतलेला उद्योग विभागाचा अत्यंत यशस्वी उपक्रम आहे. पुढे घ्या. हे स्टार्टअप पॉलिसीचे बेनिफिट्स आहेत. स्टार्टअप पॉलिसीचे कुठले स्टार्टअपला काय काय मिळतं, जे पब्लिक डोमेनमध्ये पण आहेत. आपलं सेल्फ सर्टिफिकेशन आहे, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी आहे, पेटंट फायलिंग आहे आणि इतर सर्व आपले हे आहेत. पुढचं घ्या. हां, आता प्रेझेंट स्कीम्स काय काय आहेत हे मी एक आपल्याला सांगतो. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या आणि एज्युकेटेड अनएम्प्लॉयड यूथसाठी काय सांगतो. PSI 2019 ही आपली इंडस्ट्रियल पॉलिसीच्या अनुषंगाने आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी जास्त आहे. त्याचबरोबर नवीन सेक्टर जे इमर्जिंग सेक्टर आहेत त्याला आपण अँकर युनिट म्हणतो, त्या सेक्टरसाठी देखील आहेत. ती PSI पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह, आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे इन्सेंटिव्ह देतो. राज्य शासनाने केंद्र एक आपल्याकडे क्लस्टर स्कीम केली आहे. क्लस्टर स्कीम ही काय, तर सर्वसाधारणपणे जे आजूबाजूला उद्योजक आहेत त्यांना कॉमन फॅसिलिटी निर्माण करायची. एखादा कॉमन फॅसिलिटी करताना तर उद्योजकांकडे कॅपॅसिटी नसती. हाय एंड म्हणजे हाय सेगमेंटचे मशीन आणणे आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार करणे. त्यामुळं जे उद्योजक आज अस्तित्वात आहेत या सगळ्यांना सोयीचं व्हावं यासाठी स्टेट गव्हर्नमेंटनी स्टेटची क्लस्टर स्कीम आणली, ज्याच्यामध्ये 15 कोटीपासून 30 कोटीपर्यंत आपण अनुदान देतो. 5 कोटीपासून 30 कोटीपर्यंत अनुदान देतो. आपण त्याचा स्लॅब पण वाढवलेला आहे. आणि केंद्राची सुद्धा तशी स्कीम आहे. या स्कीममध्ये काय होतं, ज्या उद्योजकांना छोटे व्यक्तिगतरित्या उद्योजक छोटे आहेत, उद्योग आहेत, त्यांना हाय एंड्स मशीन घेता येत नाहीत किंवा कॉन फॅसिलिटी तयार करता येत नाही, हे एकत्र येतात, एक SPV करतात, सेक्शन 8ची कंपनी करतात आणि थोडं 10% 15% त्यांचं कॉन्ट्रीब्युशन घालतात आणि सगळ्यांचे मिळून एक कंपनी केलेली असती. त्याच्या अनुषंगाने एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला जातो. राज्य शासनाकडे तो प्रोजेक्ट पाठवला जातो. आमचं डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्री ते एक्झामिन करून कॉमन फॅसिलिटी जे इम्पोर्ट मशीन यायचे आहेत, कुठं चायनावरून यायचे, कुठं जपानवरून आणायचे, कुठं अमेरिकेवरून आणायचे आहेत, आणि हाय एंड्स आहेत, जे केल्यामुळं उद्योजकांना सगळ्यांना छोट्या उद्योजकांना फायदा होईल आणि त्यांचं व्हॅल्यू ॲडिशन होईल. अशा पद्धतीने स्टेटच्या क्लस्टरची स्कीम आहे. ह्या क्लस्टर स्कीमला 2014 पासून इतका भरघोस प्रतिसाद आहे. आज जवळजवळ 100 ते 150 क्लस्टर्सनी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. हे एक विशिष्ट टॉपिक होईल मॅडम, एवढा मोठा विषय. स्टेटच्या क्लस्टरमुळं त्या उद्योजकांमध्ये झालेली फायनान्शियल डेव्हलपमेंट आणि त्यांचे एक्सपोर्ट पोटेन्शियल किती वाढलं, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन कसं झालं, हा एक पूर्ण वेगवेगळा विषय आहे. दोन्ही स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम जी आहे ती 80-10-10 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 80% देतं, 10% आपण देतो स्टेट गव्हर्नमेंट आणि 10% SPV देतं. आमची जी आहे ती गव्हर्नमेंट, आम्ही 90 आणि 10 असंच आहे क्लिअर कट. बऱ्याचशा योजनांना वेळ लागतो किंवा त्यांची प्रोसेसिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे ज्यांना जायची इच्छा नाही आहे ते आपल्याकडे सुद्धा घेतात. त्यामुळे दोन्ही स्कीम एकमेकाला पूरक आहेत. तिसरं जे आहे ते क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. हे स्कीम जी आहे ही ज्या ठिकाणी इंडस्ट्री नॉन MIDC एरियामध्ये एखादी इंडस्ट्री आहे आणि इंडस्ट्रीला लागणारा पाणी पुरवठा, रस्ता, लाईट कुठल्याही प्रकारे कमी असेल तो, आणि आज पुढे कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत जे यापूर्वी विविध आपल्या राज्यामध्ये औद्योगिक प्रगतीला हातभार लावत होते. आज बऱ्यापैकी त्यांच्याकडे दुर्लक्ष होते कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये. तर त्यांच्याकडे वोटर्स पण कमी असतात, त्यामुळं तिथल्या स्थानिक प्राधिकरणाचं फारसं लक्ष नसतं. अशा कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटला इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी म्हणून आपण स्पेशल स्कीम केलेली आहे आणि तिला देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. सहकारी औद्योगिक वसाहत त्यांचं देखील 25% यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि आम्ही स्वतः 75% अनुदान देतो. हे सगळं काम जे आहे हे MIDC कडनं केलं जातं. PM गतिशक्ती ह्या पंतप्रधान महोदयांचा एक नवीन इनिशिएटिव्ह आहे, यावर्षी सुरू झालेला आहे. या अंतर्गत सर्व इकॉनॉमिक झोन्स जे आहेत हे कनेक्ट करण्याचं, रेल्वे असेल, एअरपोर्ट्स असतील, पोर्ट्स असतील, हायवेज असतील, डिस्ट्रिक्ट रोड्स असतील आणि इकॉनॉमिक ग्रोथ सेंटर्स हे कनेक्ट करायचं. त्यात अंतर्गत राज्याला पण अनुदान मिळणार आहे आणि राज्याचे देखील प्लॅन्स आम्ही सबमिट केलेले आहेत. या साईडला जे आहेत ते एज्युकेटेड एम्प्लॉईड यूथसाठी स्कीम्स आहेत. एक आहे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, दुसरा आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आणि स्टेट आपला चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम दोन्हीही एकाच ह्याच्यात स्वयंरोजगाराच्या योजना आहेत. 25 लाखापर्यंतची प्रोजेक्ट कॉस्ट त्यांची करायची असती आणि आमच्या ह्याच्यामध्ये साधारणतः बँकांना आम्ही सबसिडी देतो. बँकांचं लोन 50 ते 60% पुढचं 30 ते 35%, 25 ते 35% आमचं अनुदान आणि 5 ते 10%
स्वतःचं व्यक्तिगत लोकांचा अनुभव. हे पूर्ण स्कीम आणि स्कीमचा राईटअप, स्कीमचं गाईडलाईन्स सगळं नेटवर आहे. दुसरं आमची रिवाइज सीड मनी स्कीम, DIDC लोन, EDTP आणि DPDC स्कीम ह्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्कीम्स आहेत. जिल्हा नियोजन विकास महामंडळाकडनं जातात, त्याचे प्रपोजल जिल्हाधिकाऱ्यांकडे जातात. जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी तिथं असतात, ते प्रपोजल तयार करून तुमच्याकडनं DPC समोर ठेवतात आणि DPC त्या बँकांना घेऊन ह्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. हे आमच्या टोटल स्कीम्स आहेत. मी आणि आमचे डेकाटे साहेब आता तुमचे अजून कुठल्या स्लाईड आहे पुढची? हां, ठीक आहे. हे शेवटची स्लाईड आहे. ॲज ऑन टुडे प्रत्येकाला असं वाटेल की इंडस्ट्री डिपार्टमेंटचं जे आता स्कीम्स झाल्या, आता ॲक्च्युली काय करते इंडस्ट्री डिपार्टमेंट? इंडस्ट्री डिपार्टमेंटला राज्य शासन लेवलला काय चाललं आहे? तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MSMEसाठी काय चाललं आहे, तर हे 7 फॅसिलिटेशन काउन्सिल्स आहेत. हे MSMEचे काही डिलेड पेमेंटचे, मायक्रो स्मॉल MSMEचे जर काही वाद असतील कंपन्यांबरोबर, तर ते सोडवण्यासाठी आम्ही 7 ठिकाणी 6 डिव्हिजन आणि मुंबईसाठी एक सेपरेट असं फॅसिलिटेशन काउन्सिल केलं आहे. फॅसिलिटेशन काउन्सिलमध्ये कॉशी ज्युडिशरी अथॉरिटी म्हणून त्यांना आपण ट्रीट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचे जॉईंट डायरेक्टर हे अध्यक्ष असतात आणि त्यांचे दावे जे आहेत, दाव्याच्या संदर्भात वेंडर आणि कंपनी हे डायरेक्ट त्यांच्याकडे येऊ शकतात. MSMEचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांचे मेंबर्स आम्ही त्या काउन्सिलवर घेतलेले आहेत. दर 3 वर्षांनी त्याच्यामध्ये बदल होतो आणि शिवाय लिगल वकिलामार्फत ते नोटीस देऊ शकतात. त्याच्या दावे जॉईंट डायरेक्टरच्याकडे चालतात. त्याचा जे निवाडा केला जातो तो बंधनकारक आहे. त्याला अपील जे आहे ते डायरेक्ट हायकोर्टात आहे. त्यामुळे MSMEला कुठल्याही मायक्रो स्मॉल मिलला डिले पेमेंटसाठी वंचित राहावं लागणार नाही, यासाठी आपली ही केलेली क्वासी ज्युडिशरी यंत्रणा आहे, अर्धन्यायिक स्वरूपाची यंत्रणा. दुसरं, आता आपण स्ट्रेंथनिंग ऑफ मैत्री करतोय. मैत्री काय आहे? मैत्री इज अ फॅसिलिटेशन काउन्सिल. या फॅसिलिटेशन काउन्सिलमध्ये काय होतं, इतके दिवस काय होतं की आपल्याकडे एक विंडो केली, आपण सांगितलं एक उद्योग आहे, समोर एखाद्याला महाड इंडस्ट्रियल एरियामध्ये एक उद्योग टाकायचा आहे केमिकल इंडस्ट्रीचा. व्हायचं काय की तिथं MIDCची जागा आहे, परंतु कन्सेंट टू एस्टॅब्लिश तुम्हाला MPCB कडून द्यावं लागतं. मग तुम्ही आला, एखादं उदाहरण आलं तर महाडमध्ये की मला ही इंडस्ट्री टाकायची आहे, मला MPCB लवकर परमिशन देत नाही. आम्ही ह्याच्याद्वारे, ह्या स्ट्रेंथनिंगद्वारे आता काय करतो, इतके दिवस काय होतं की आमच्या मैत्री म्हणून 2013ची इंडस्ट्रियल पॉलिसीद्वारे जे आम्ही फॅसिलिटेशन काउन्सिल केलं आहे, त्याचं ऑफिस बॅलर पिअरला आहे. तिथं सगळे अधिकारी नियुक्त केलेले आहेत. दर महिन्यातनं एकदा आमच्या डेव्हलपमेंट कमिशनर इंडस्ट्री आणि सेक्रेटरी इंडस्ट्री तिथं उद्योजकांबरोबर बैठक घेतात आणि त्या विभागाचे अधिकारी तिथं डेप्युटेशन आलेले आहेत. त्या दिवशी ते येतात. मग आता सांगितलं एखाद्याचं की महाडचं काय झालं बाबा, यांना काय MPCBचा कन्सेंट दिला नाही, तर तो तिथला अधिकारी सांगतो की माझं ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे काय रायगडचा अलिबाग आहे त्याच्याकडनं रिपोर्ट आला नाही, त्याच्याकडे पाठवलेलं आहे, तिथून ती सायंटिस्टकडे गेलेली आहे, परत बोर्डाकडे गेलेलं आहे, बोर्डाकडे, हे अशा सबबी सांगत राहतात. मला असं म्हणायचं नाही की ते काम करत नाहीत किंवा ते काही प्रतिसाद देत नाहीत, परंतु इश्यू असा असतो की त्याला अधिकार नव्हते की हे पॉवर आपण मैत्रीला आता त्या अधिकाऱ्यांना डेसिग्नेट करत आहोत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की तिथे येणारा अधिकारी जो असेल त्याला 1 महिन्याच्या आत एखादी गोष्टीवर निर्णय घेण्याचे अधिकार पूर्ण विभागाचे, राज्य शासनाचे मिळून, म्हणजे MPCB, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट ह्याचे पूर्ण अधिकार जे असतील ते तिथं डेप्यूट केलेले अधिकार त्याला असतील आणि त्यांनी जर ते काम नाही केलं तर मैत्रीकडं ते अधिकार 15 दिवसामध्ये येईल आणि मैत्री विल पास द ऑर्डर. हे लेजिस्लेशन करतोय, हे आपण कायदा करतोय, विधिमंडळामध्ये आम्ही हा कायदा मांडून अधिकार घेतोय. आज काय होतं, शासनाच्या विविध विभागांमध्ये जी काही इंटरलिंक्ड जे इश्यूज आहेत ते करताना उद्योजकांना अडथळा येऊ नये या उद्देशाने केलेली ही मोठी हे आहे. ही खूप मोठी अचिव्हमेंट होईल. हे जर झाले, ही कायदा पास झाला तर सगळे अधिकार हे मैत्रीला येतील आणि टाईमली फॅसिलिटेशन, टाईमली डिलिव्हरी, टाईमली ऑर्डर पास करणे, हे जे काम आहे जे उद्योग विभागाच्या मनात आहे ते आम्हाला करता येईल. हा मोठा एक त्याच्यातला ॲडव्हान्टेज आहे. एवढं संपलं. एवढं माझं प्रेझेंटेशन आहे. माझी विनंती, आपल्याला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर मी आणि माझे सहकारी डेकाटे साहेब आहेत, आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. येस, धन्यवाद सर. धन्यवाद संजय देगावकर, जॉईंट सेक्रेटरी इंडस्ट्रीज डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. येस, कोणाला काही प्रश्न आहेत? येस सर, प्लीज. सर, प्रश्न. नमस्कार, माझं नाव रुद्राक्ष आहे. तर रहिवासी मी कोकणातलाच आहे. आता तुम्ही सर महाडचा MIDCचा तुम्ही मुद्दा म्हटलात, तसंच सर लोटे MIDC पुढे आहे आपली. तर आता जुने काय काय जी आपली इंडस्ट्री होत्या, आता तुम्हाला म्हणजे सेफ्टी नॉर्म्स आता पकडलेले आहेत आपले.
आता काय काय जुन्या MIDC जे आहेत जे कंपन्या ते आता फायरचे रिलेटेड त्यांना प्रोव्हिजनल NOC नुसार त्यांना जराशीच दिलेले इक्विपमेंट्स हे करायला, परंतु आता नवीन ह्याच्यानुसार 2019 पासून म्हणा किंवा 18 पासून त्यांना परत प्रोव्हिजनल NOC काढायला लागतं आणि परत काहीतरी नवीन सिस्टीम म्हणजे ॲडिशन करायला लागतं. तर आता ते म्हणजे त्यांच्याकडे समजा फायनान्शियल हे नसलं तर मग त्यांना पूर्ण शटडाऊन करायला लागते, म्हणजे तसे नोटिसेस येतात तुमच्याकडनं. मग ते कसं काय करायचं नंतर इम्प्लिमेंट? इश्यू कसा आहे की इंडस्ट्रीयल सेफ्टी हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता कुठल्याही प्रकारे दुर्घटना होऊ नये आणि फायर सेफ्टी असेल किंवा फायरचे म्हणजे इंडस्ट्रीयल सेफ्टीचे सगळे नॉर्म्स आहेत, हे फायर ॲक्ट जो आहे आमचा MIDCचा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्या अनुषंगाने निरूप केलेले आम्ही काही सुधारणा आहेत. आमच्याकडे फायर डिपार्टमेंट आहे MIDCचं आणि फायर स्टेशन सेपरेट इंडिपेंडंट आहेत, जे MIDC व्यतिरिक्त नागरी भागांना देखील फायर सर्व्हिसेस आपली उपलब्ध करून देतात. तर आपल्या एक स्पेसिफिकली आपल्या विशिष्ट घटकाची किंवा कुठल्या याची हे असेल तर आपण वारिक म्हणून आमचे चीफ फायर ऑफिसर आहेत, यांच्याकडे जरूर प्रस्ताव करा. काय असतं की आपण फॅसिलिटेशनच्या नावाखाली असं व्हायला नको की आपण कुठलेही नॉर्म्स न पाहता इंडस्ट्रीला किंवा हॅझार्डस केमिकल करणाऱ्या लोकांना फॅसिलिटी म्हणजे मदत दिली. तर हे फायर सेफ्टी नॉर्म बघणं हे आमच्याबरोबर उद्योग विभागाच्या बरोबर डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल हेल्थ अँड सेफ्टी डिश आणि बॉयलर यांचं देखील काम आहे. त्यामुळे ते एकटं म्हणजे इंडस्ट्री काय MIDC काय करतं तर तुम्हाला लोटे परशुराममध्ये इन्फ्रास्ट्रक्चर देईल, लोटे परशुराममध्ये प्लॉट देईल, पण त्या प्लॉटमध्ये तुमचं जे युनिट आहे त्या युनिटला जर तुमच्याला डिश म्हणजे बॉयलर अँड डिश यांची परमिशन लागणार असेल फायर सेफ्टीची अनुषंगाने तर ते तुम्हाला त्यांच्याकडे द्यावं लागेल. आणि अशा काही गोष्टी आहेत जसे मी आता एन्व्हायरमेंटचं परमिशनचं मला सांगितली किंवा डिशची याची सांगितली, ते हजार्डस केमिकल म्हणा त्यांना परमिशन देखील 60 दिवसाची आहे. आता 60 दिवसाच्या पिरियडमध्ये जर तुम्हाला दिली नाही तर तुम्ही जरूर आमच्याकडं हे करा. आणि ते अंतापूरकर म्हणून बॉयलरचे आमचे सहकारी आहेत, ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे डोंबिवलीला मध्यंतरी बदलापूरला मोठे मोठे स्फोट झाले, कुठल्याही फॅक्टरीमध्ये स्फोट झाला, कामगारांचा हे झाला तर सगळ्यात जास्त हानी आपली राज्याची आणि नाचक्की होती. त्यामुळं काही गोष्टीला आपल्याला थोडं सिस्टमॅटिकली बघून जावं लागतं आणि त्या लोकंसुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारे म्हणजे हे करणार नाहीत. आपण त्यांच्याशी सातत्याने जर फॉलोअप ठेवला आणि त्यांना काय पाहिजे हे जर समजून सांगितलं तर तुम्हाला ते निश्चित मदत करतील. या उपर तुम्हाला जर नाही झाली तर तुम्ही कधीही माझ्याकडे या, मी तुमचं इंडिव्हिज्युअल केस बघेन. येस, ॲब्सोल्युटली. थँक्यू सर. आपल्याकडे एका प्रश्नाची वेळ आहे. येस मॅडम, एक मिनटं ते. Hi sir, good evening. My name is Majid. I am from Mumbai only and consultant and working in IT company. Sir, we do have lot of customers in MIDC since very long. So now we found myself in Navi Mumbai area like Turbe, Rabale. These areas are very developed in terms of MIDC. But still, to be very honest, we are facing a problem of road construction. Because I asked so many owners over there, they are saying that it's not on our hand. So my request, if you are here sir, so please if you can develop such things in a quicker manner, because it impact all together, some of time the business, anything. So if we can do that, will be very helpful, because majority of MIDC areas still are affected with the light issues still are there, and the road problems are very, very. So if you can help with this. Are you asking about the internal roads of MIDC or it is a connectivity to the MIDC? Connectivity, sir. Because yeah, because if we can go to the station now, the rickshaw people are even asking more money because the roads are not good. They are saying always ki this is very bad area, we can't go, and somewhere like that. So will be helpful sir if you can do something in that particular subject. Thank you. इंटरनल रोड जे आहे MIDCचे ते MIDCच्या पर्व्ह्यूमध्ये येतं, पण कनेक्टिंग रोड जे आहेत कुठे हायवे असेल, नॅशनल हायवे अथॉरिटी असेल किंवा काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे असणार तर त्या अथॉरिटीने ते करायला पाहिजे. If nearby MIDC road will be get. I think gentlemen, you know the sub question you can get it sorted offline. Thank you sir. ओके, Thank you. एक आहे त्याने ना खूप वेळ हात वर केलेला आणि त्याची स्माइल बघून मला नाही म्हणता येते. सो अमेय अँड मंजिरी, गिव मी वन मोर क्वेश्चन. येस प्लीज. येस. नमस्कार सर, माझं नाव अक्षय चव्हाण, मी MIDC कन्सल्टंटच आहे. अरे लवली, गुड. माझा एक प्रश्न आहे तो हा सरांनी क्लिअर केलाच, पण माझा एक दुसरा प्रश्न आहे की ज्या डी स्कीमच्या आपल्या ज्या MIDC आहे डी स्कीममध्ये ज्या येतात त्यांचा रेटही कमी आहे इंडस्ट्रीयल, तर त्या ठिकाणी आपल्या इंडस्ट्रीज जायला मागत नाही आहे. तर त्याबद्दल आपण काय फॅसिलिटी आपण जास्तीत जास्त देऊ शकतो? जसं परशुराम लोटे घ्या किंवा त्यापुढे कुडाळ घ्या, रत्नागिरी घ्या, सिंधुदुर्ग घ्या,
चिपी एअरपोर्टच्या जवळचे घ्या, तिथे कोण जायला मागत नाही, तर त्यासाठी आपण काय करू शकतो? येस सर. थँक्यू. इश्यू हा कसा आहे की आता जे उद्योजक येतात, थँक्यू. जे बाहेरचे उद्योजक येतात किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्याकडे ज्यांच्याकडे फंड्स असतात आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असते, ते एक प्रकारे असं बघायला लागतात की माझा मॅनेजरल स्टाफ आहे, वरचा स्टाफ आहे, तो कुठल्या सिटीमध्ये राहू शकेल, कुठल्या ठिकाणी राहू शकेल. त्यांना निधी किंवा राज्याचे इन्सेंटिव्ह ह्याच्यामध्ये फारसं आकर्षण असतं नाही आहे, त्यांना फॅसिलिटेशन पाहिजे असतं. पण त्याच वेळेला त्यांचं टॉप मॅनेजमेंट जे आहे आणि त्यांना सिटी सेंट्रिक लाईफ आहे का, कारण त्याशिवाय टॉप मॅनेजमेंट यायला तयार होत नाही. त्यामुळे त्यांना सिटी लाईफ लागतं, त्यांच्या मुलांना, त्यांच्या स्टाफच्या मुलांना शिकायला चांगल्या शाळा कॉलेजेस लागतात आणि त्यांना स्वतःलाच देखील एक सिटी लाईफ जगायचं असतं. त्यामुळे त्यांची जी प्रायोरिटी असती ना, ही आपण नाही डिसाईड करू शकत की त्यांना असं जर म्हणलं की नाही तुम्ही याच ठिकाणी जावा, ते म्हणते आम्ही विल नॉट गो, ते बाकी सोडा, आमचं आम्ही बघून घेऊ इन्सेंटिव्ह वगैरे, पण आम्हाला या ठिकाणी जागा मिळते का. तर त्यांची डिमांड ही फार वेगळी असते. आता तुमच्या मूळ प्रश्नाकडे मी जातो की त्या सेंटरला डेव्हलपमेंट करायची ही आपण 1960 पासूनचा आपला प्रयत्न आहे. आम्ही प्रत्येक पॉलिसीमध्ये करतो की आपली ही डिसेंट्रलाइज व्हावी, म्हणून तर आपण आपल्या इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये देखील 100% इन्सेंटिव्ह, ज्यांनी केवढी ती इन्व्हेस्टमेंट करेल तेवढी 100% इन्व्हेस्टमेंट आपण त्याला परत देण्याचं प्रावधान असतं D+मध्ये. परंतु तरीही लोक काही जात नाही. मग पिरियडही वाढून देतो त्यांना आपण, इन्व्हेस्टमेंट अवेलेबल पिरियड झालं, 10 वर्ष ठेवतो. परंतु ती त्यांची माइंडसेट आहे. आता त्याला डेव्हलप करायसाठी आमचा ग्रोथ काय की सगळ्यात पहिल्यांदा मी मॅडमना पण आत्ता बोललो की MSME ही स्ट्रेंथन झाली पाहिजे, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस, आणि सप्लाय चेन आपली जी आहे ती स्ट्रेंथन झाली पाहिजे. आज येणारा उद्योजक काय बघतो की मला इथं इकोसिस्टीम आहे का, इंडस्ट्रियल इकोसिस्टीम आहे का, MSME आहेत का, कॉलेजेस वगैरे आहेत का, मला टॅलेंट पूल मिळेल का, मला सिटी लाईफ मिळेल का, मला मुलांना शाळा कॉलेज चांगलं मिळेल का, माझ्या आईवडिलांसाठी हॉस्पिटल चांगलं मिळेल का, ही सगळी सिटी सेंट्रिक ग्रोथ ते बघत असतात. ऑन द कॉन्ट्री D आणि D+मध्ये काय होतं, ह्या गोष्टी मिळत नाही. म्हणजे टॅलेंट पूल मिळत नाही, मिळालं तर तुम्हाला सिटी लाईफ मिळत नाही आणि त्यामुळे ते तिकडे जायला तयार होत नाही. तर आमचा प्रयत्न जो राज्य शासनाचा असतो तो MSME स्ट्रेंथन करायचा, इकोसिस्टीम डेव्हलप करायचा, एज्युकेशनल हब निर्माण करायचे, आणि त्यांना मिळालं की मग त्यांना सांगायचं की इथं टॅलेंट पूल आहे, तुम्ही थोड्या दिवसात गेला तर इथे हे चाललं. आणि सध्या सगळ्यात बेस्ट ऑफ द या पिरियडमध्ये जे आहे ते अमरावतीचं टेक्स्टाईल पार्क, आपण कुणी बघा, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये ऑरिक सिटी बघा, या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पर्पजफुली डेव्हलप केलेले टेक्स्टाईल पार्क्स आहेत आणि तिथं रेमंडपासून सगळ्या मोठ्यांच्या कंपन्या आहेत आणि खूप सुंदररित्या हे केलेलं आहे, तिथं सिटीज डेव्हलप केलेले आहेत. त्यामुळे हळूहळू ते ग्रोथ जातीये, पण त्याला वेळ लागतोय. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या आपण वाजवूया ते देगावकर सर आणि त्याचबरोबर देकाटे सरांसाठी. थँक्यू सर. मे रिक्वेस्ट टू टेक युअर सीट्स. थँक्यू. आणि आणखीनही काही प्रश्न आहेत तर सर आहेत ऑफलाईन, तुम्ही ते घेऊ शकता आणि सर तुमच्या त्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स देतील. थँक्यू सर. मे रिक्वेस्ट टू प्लीज टेक युअर सीट्स. थँक्यू. थँक्यू. येस, सो महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्ह आपण सकाळी एक 10-10:15 वाजता भेटलो, 10:30 पावणे 11 वाजता सुरुवात केली आणि आता संध्याकाळचे 5 पावणे 6 वाजलेले आहेत. त्या कार्यक्रमाची उत्तरा मॅडम तुमच्या परमिशनने मी या कार्यक्रमाची सांगता करतो. मिती एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंट्स महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्ह. अ बिग थँक्यू to all our well-wishers and sponsors, supported by World Trade Center and All India Association of Industries, powered by Ujjwala Havre Legacy and CEN Digital Private Limited, co-sponsors Bellrise Industries, Pride Partner Naira Foundation, Health Partner Madhav Bagh, gift partners Nycam Solutions and Ram Bandhu, media partner Maharashtra Times, and the event wonderfully executed and organized by Miti Group. A big thank you to each one of you. मान्यवरांचे आभार. अ बिग थँक्यू टू ऑल द पार्टिसिपंट्स एज वेल. आणि ह्या कार्यक्रमाला मला नक्की माहिती आहे की खूप छान आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. पुन्हा आपण लवकर भेटू अशी आपण आशा आणि अपेक्षा ठेवू. थँक्यू सो मच अँड सी यू सून. थँक्यू सो मच. अँड येस, स्नॅक्स, रिफ्रेशमेंट्स अँड टी इज रेडी. प्लीज जॉइन अस अँड देन मेक अ मूव्ह. थँक्यू सो मच अँड हॅव अ ग्रेट इव्हनिंग अहेड. थँक्यू.